हाय मुलांनो, आज आपण EVS 2चा 8th लेसन बघणार आहोत. बिगिनिंग ऑफ सेटल्ड लाईफ. सेटल्ड लाईफ म्हणजे स्थिर जीवन. आपण मागच्याच लेसनमध्ये बघितलं की मनुष्य गाव वसाहती करून राहू लागला, म्हणजे एका जागी तो स्थिर झाला. त्यालाच म्हणतात सेटल्ड लाईफ. मग स्थिर जीवनाची सुरुवात, बिगिनिंग म्हणजे सुरुवात. तर या लेसनमध्ये आपण बघणार आहोत 8.1 मध्ये बिगिनिंग ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड ॲग्रिकल्चर. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स म्हणजे पशुपालन, प्राणी पाळणे, आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. तर पशुपालन आणि शेतीची सुरुवात कशी झाली ते आपण बघणार आहोत. 8.2 मध्ये आपण बघणार आहोत स्पेशल स्किल्स अँड व्हेरियस ऑक्युपेशन्स. स्पेशल स्किल्स म्हणजे कौशल्य. कौशल्य म्हणजे काय की एखादी काहीतरी आपल्याला कला येत असते, ड्रॉइंग, सिंगिंग, त्याला म्हणतात आपलं कौशल्य. ठीक आहे, तर विशिष्ट कौशल्य. आणि व्हेरियस म्हणजे वेगवेगळे, ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय. 8.3 मध्ये आपण बघणार आहोत कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य, म्युच्युअल म्हणजे एकमेकांना, परस्पर सहकार्य, एकमेकांना मदत करणे, याच्यावर आधारलेलं सामाजिक जीवन हे आपण बघणार आहोत. 8.4 मध्ये बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस. घरांची रचना कशी होती, कशा पद्धतीचे घरे बांधण्यात आली. आणि 8.5 मध्ये विलेज सेटलमेंट्स म्हणजे गाव वसाहती, किनशिप म्हणजे नातेसंबंध, अँड फॅमिली म्हणजे कुटुंब, हे आपण लेसनमध्ये बघणार आहोत. तर त्यातला आपण 8.1 बघूयात. बिगिनिंग ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड ॲग्रिकल्चर. पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात हे आपण बघणार आहोत. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स म्हणजेच पशुपालन. Domesticated animals like the dog, goat, sheep, cattle, buffalo, etc. are useful to man in many ways. तर मानवाने जे पाळलेले प्राणी होते, कुत्रा, शेळी, मेंढी, गुरे, बफेलो, म्हैस, तर ही जी सगळी पाळलेले प्राणी होते ते मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी होते. There are 3 main steps in the domestication of a species of any animal. व कोणत्याही प्रजातीचा प्राणी पाळण्यासाठी खाली काही 3 महत्त्वाच्या स्टेप्स दिलेल्या आहेत, पायऱ्या दिलेल्या आहेत, ते आपण बघूयात. तर ते कशा प्रकारे पाळायचे. तर पहिल्यांदा फर्स्ट स्टेप आहे कॅप्चर ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स. जे जंगली प्राणी आहेत ते त्यांना पकडायचे. सेकंड, टेमिंग द कॅप्चर्ड ॲनिमल्स दॅट इज ट्रेनिंग देम टू लिव्ह विथ ह्युमन्स. मग टेम करणे म्हणजे त्यांना माणसळावणे म्हणजे काय, तर माणसांसोबत कसं राहावं, तर त्याचं ते ट्रेनिंग देत होते. म्हणजे त्यांना माणसांची सवय झाली पाहिजे त्या प्राण्यांना. जसं कुत्रा आपल्या घरामध्ये राहतो, मग तो आपण त्याला जीव लावतो, प्रेम लावतो, आणि त्याला मग आपली सवय होऊन जाते. त्याप्रमाणे ते जे पकडलेले जे जंगलामधले ॲनिमल्स आहेत तर त्यांना माणसात राहण्याची सवय लावायचे. थर्ड, obtaining useful materials like milk etc. from them and training them to work for humans as beasts of burden. एकदा का त्यांना माणसामध्ये राहायची सवय लागली की मग त्यांच्यापासून माणसाला उपयोगी असतील अशा वस्तू घ्यायचे. जसं की जर शीप असेल तर तिच्यापासून लोकर असेल, त्यानंतर गोट असेल, बफेलो असेल तर त्यांच्यापासून मिल्क यांसारखे पदार्थ ते मिळवून घ्यायचे आणि त्यांना बिस्ट ऑफ बर्डन म्हणजे कष्टाची कामे करण्यासाठी ट्रेन करायचे. त्यांना ते शिकवायचे कष्टाची कामे कसे करायचे. When the third step is achieved, the animal is supposed to be completely domesticated. मग ह्या 3 स्टेप पूर्ण झाल्या की मग असं समजायचं की तो आता जो प्राणी आहे तर तो डोमेस्टिकेटेड म्हणजे त्याचं आपण आता पालन करण्यासाठी तो योग्य आहे. यालाच पशुपालन असंही म्हणतात. डोमेस्टिकेटिंग ॲनिमल्स अँड कीपिंग देम फॉर अवर ओन यूज इज कॉल्ड ॲनिमल हजबंड्री. मग अशा प्रकारे प्राणी पाळणे आणि त्याचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे यालाच ॲनिमल हजबंड्री म्हणजेच पशुपालन असे म्हणतात. In the 6th lesson, we have seen that the dog was domesticated in the Middle Stone Age. 6th लेसनमध्ये 6व्या लेसनमध्ये आपण असं बघितलं की कुत्रा हा मिडल स्टोन एज म्हणजे मध्याश्म युगामध्ये कुत्रा हा पाळला गेला. द डॉग इज द फर्स्ट ॲनिमल टू हॅव बीन डोमेस्टिकेटेड. पाळणारा
जो प्राणी आहे सर्वात प्रथम पाळलेला प्राणी हा कुत्रा आहे. डॉग्स वेअर यूज टू हेल्प विथ हंटिंग. कुत्र्यांचा शिकारीच्या कामामध्ये उपयोग केला जायचा, मदत घेतली जायची. द गोट अँड शीप वेअर डोमेस्टिकेटेड नेक्स्ट. आणि कुत्र्यानंतर मग बकरी आणि शीप म्हणजे मेंढी हे नंतर पाळले गेले. रिकन्स्ट्रक्शन ऑफ द अँसेस्टर ऑफ द मॉडर्न बुल, द वाईल्ड बुल. आता हा बघा, हा रानगवा आहे म्हणजे जंगलातला बैल आहे. तर हा आत्ताच्या बैलांचे अँसेस्टर म्हणजे पूर्वज आहेत. त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत जाऊन जाऊन मग आता जे बैल आहेत तर ते तयार झालेत. ॲग्रिकल्चर, शेती. आर्चिओलॉजिकल एव्हिडन्स इज अवेलेबल टू शो दॅट ॲग्रिकल्चर फर्स्ट बिगॅन अबाउट 11,000 years ॲगो इन इस्रायल अँड इराक. तर सर्वात प्रथम शेती ही इस्रायल आणि इराक या देशांमध्ये 11,000 वर्षांपूर्वी सुरू झाली. सर्वप्रथम तिथे शेती करण्यात आली. तर याचे एव्हिडन्स म्हणजे पुरावे आहेत. आर्चिओलॉजिकल म्हणजे पुरातत्व खातं. पुरातत्व खातं म्हणजे काय, की जे जुन्या काळी काय घडलं असेल ह्याचा जे शोध घेतात त्याला म्हणतात आर्चिओलॉजिस्ट. ते पुरातत्व त्या खात्याकडून सांगण्यात आले की 11,000 वर्षापूर्वी इस्रायल आणि इराक इथे शेती केली गेली सर्वात प्रथम. वुमेन आर क्रेडिटेड टू हॅव स्टार्टेड कल्टिवेशन. आणि शेती करण्याचं श्रेय हे स्त्रियांना, महिलांना जातं. दे माईट हॅव यूज्ड पॉइंटेड स्टिक्स टू सॉ सीड्स. त्या कदाचित अशा पॉइंटेड स्टिक्स आहेत तर त्या सोविंगसाठी म्हणजे बिया पेरण्यासाठी वापरत असत. वुमेन इन सम ट्राईब स्टील सो सीड्स बाय दिस मेथड. आताही काही जमातींमध्ये अशा प्रकारे सीड्स सो केलं जातं म्हणजे पेरलं जातं. म्हणजे आता पेरणीचं तंत्रज्ञान नवीन नवीन विकसित झालेलं आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली जाते. पण अजूनही काही ठिकाणी हे स्टिक काय करायचं, जमिनीमध्ये असा खड्डा करायचा आणि तिथे बी पेरली जायची आणि त्याच्यावर माती टाकायची. मग अशा प्रकारे तेव्हा बीची पेरणी केली जायची. आताही काही ठिकाणी हीच मेथड वापरली जाते. इन ऑर्डर टू हेल्प dig deeper into the soil, the stick was weighted using a perforated stone. आणि आता ही जी स्टिक आहे ही स्टिक जमिनीमध्ये खूप खोलवर रुतावी, खूप खोलवर खड्डा व्हावा म्हणून इथे थोडंसं वजन म्हणून एक प्रकारचा दगड तिथे बांधला जायचा आणि त्याच्यामुळे त्याचा दाब पडून मग तो खड्डा थोडा खोलवर होत असे. In the previous lesson, we have learned that people had to stay in one place because of the nature of agriculture work. शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं की लोकांना एकाच ठिकाणी राहावं लागत होतं बराच काळ. Agriculture production increased considerably after the plug pulled by animals came into use. आता शेतीचं उत्पादन हे केव्हा वाढलं, जेव्हा अशा प्रकारचे नांगर जे आहेत ते ॲनिमल्सच्या मदतीने, प्राण्यांच्या मदतीने वापरण्यात आले तेव्हा शेतीचं उत्पादन वाढलं. ॲग्रिकल्चर बिकेम द मेन सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. आणि शेती हा जीवनाचा मुख्य स्रोत बनला. नाऊ पीपल बिगॅन टू वर्शिप नेचर अँड व्हेरियस डायटीज फॉर गुड क्रॉप्स. आता लोक निसर्गाची पूजा करू लागले, वेगवेगळ्या देवदेवतेंची पूजा करू लागले की आम्हाला जास्त अन्नधान्य मिळू द्या म्हणून. इसेन्शियल थिंग्स लाईक शेअरिंग ऑफ ॲग्रिकल्चर टास्क अँड वॉटर रिसोर्सेस अँड द सिक्युरिटी ऑफ द विलेज सेटलमेंट गेन इम्पॉर्टन्स. इसेन्शियल थिंग्स म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी, जसं की शेअरिंग ऑफ ॲग्रिकल्चरल टास्क म्हणजे शेतीच्या कामांचे वाटप, वॉटर रिसोर्सेस म्हणजे पाण्याचे वाटप आणि सिक्युरिटी म्हणजे संरक्षण, विलेज सेटलमेंटचे संरक्षण म्हणजेच गाव आणि वसाहतींचे संरक्षण. तर या सगळ्यांना महत्त्व आलं. पीपल इन द विलेज सेटलमेंट्स एस्टॅब्लिश सम रूल्स अँड कस्टम्स टू मॅनेज दिस थिंग्स. मग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात यासाठी गाव आणि वसाहती यांनी काही रूल्स म्हणजे नियम आणि कस्टम म्हणजे प्रथा पाडल्या. दस अ सोशल सिस्टीम बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर केम इन टू एक्झिस्टन्स. आणि मग शेतीला प्राधान्य असलेली शेतीप्रधान सामाजिक सिस्टीम जी आहे, समाज व्यवस्था निर्माण झाली.
स्पेशल स्किल्स म्हणजे काही खास कौशल्ये, खास वैशिष्ट्ये अँड व्हेरियस ऑक्युपेशन्स आणि विविध ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय. In the times before agriculture, people obtained food such as meat, fruits, and roots by hunting and gathering, but could not store it for a long time. शेतीचा शोध लागण्यापूर्वीची जी लोक होती, तर ते शिकार, हंटिंग म्हणजे शिकार आणि गॅदरिंग म्हणजे कंदमुळे गोळा करणे. गॅदरिंग म्हणजे गोळा करणे. तर शिकार करून मांस मिळवत होते. अ, फळे आणि कंदमुळे हे गोळा करत होते. पण या सर्व गोष्टी खूप वेळ ते साठवून ठेवू शकत नव्हते. देअरफॉर ऑल द मेन अँड वुमेन इन द कम्युनिटी वेअर कंटिन्युअसली एंगेज्ड इन गेटिंग फूड. आणि म्हणून त्या समाजातील सर्व जे स्त्री आणि पुरुष आहे, तर ते सतत या कामामध्ये व्यस्त राहत असत. सतत त्यांना फिरावं लागत असेल शिकारीसाठी, कंदमुळे गोळा करण्यासाठी. त्यांना अजिबात वेळ भेटत नसे इतर कुठल्या गोष्टींसाठी. इन द ॲग्रिकल्चरल सिस्टीम, पण जेव्हा शेतीचा शोध लागला, इट बिकेम पॉसिबल टू स्टोअर फूड ग्रेन्स फॉर लाँग पिरियड्स. मग शेतीचा शोध लागल्यानंतर अन्नधान्य जास्त वेळ टिकवून ठेवता येऊ लागले. देअर वॉज मोर फूड अवेलेबल दॅन वॉज नीडेड बाय द कम्युनिटी. आणि त्या समाजातील स्त्री पुरुषांनी वापरून उरेल इतकं धान्य त्यांच्याकडे जमू लागलं. सम वुमेन अँड मेन दस बिगॅन टू गेट स्पेअर टाईम फॉर एक्सपेरिमेंटेशन अँड फॉर युझिंग देअर नॅचरल क्रिएटिव्हिटी टू डेव्हलप स्पेशल स्किल्स. आणि मग त्या समाजातील स्त्री आणि पुरुषांकडे जास्तीचा स्पेअर म्हणजे जास्तीचा वेळ मिळू लागला. त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंटेशन म्हणजे वेगवेगळे प्रयोग करून बघणे, अजून वेगळं काहीतरी शिक्षण घेणे, शिकणे. आणि त्या आता शिक्षण म्हणजे अभ्यासाचं शिक्षण नाही हां, एखादी वस्तू बनवणे अशा प्रकारचं, म्हणजे ज्याच्यातून त्यांना शिकता येईल, काहीतरी ज्ञान मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी. आणि त्यांच्या अंगी असलेल्या, जन्मताच त्यांच्या अंगी असलेली जी क्रिएटिव्हिटी आहे, जे काही त्यांच्याकडे कौशल्य आहे, ते विकसित करण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळू लागला. मेंबर्स विथ सच स्पेशल स्किल्स वेअर गिवन वर्क बेस्ड ऑन दोज स्किल्स. मग ज्या लोकांना अशा प्रकारचं काही खास कौशल्य येत होतं, त्यांना त्याच आधारावरती कामे देण्यात आली. दज अरोज क्राफ्ट्स लाईक मेकिंग अर्थन पॉट्स, बीड्स एक्सेट्रा. आणि मग त्याच्यातूनच मातीची भांडी बनवणारे, मातीचे मणी बनवणारे लोकांचा उदय झाला. It is believed that in the New Stone Age, women made earthen pots and other earthen objects by hand. असं म्हटलं जातं की नवाश्म युगामधील स्त्रिया मातीची भांडी आणि अजून काही त्यांना घरामध्ये जे इतर लागणाऱ्या मातीच्या वस्तू आहेत, त्या हाताने बनवत होत्या. इथे हे चित्र पण दिलेलं आहे, बघा. अ वुमन पॉटर विथ हँडमेड पॉट्स. अशा प्रकारची मातीची भांडी त्या काळातील स्त्रिया बनवत होत्या. कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. म्युच्युअल कोऑपरेशन म्हणजे परस्परांना एकमेकांना मदत करणे, त्याच्यावर आधारित सामाजिक जीवन. द फार्मर्स इन द विलेज सेटलमेंट वेअर नाऊ प्रोड्युसिंग सरप्लस फूड्स. सरप्लस म्हणजे एक्स्ट्रा, जास्तीचे. तर गाव वसाहतींमधील जे शेतकरी होते, ते जास्तीचे अन्न पिकवायला लागलेले होते. दे नीडेड स्किल्ड क्राफ्ट्समन फॉर टास्क लाईक मेकिंग ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स अँड रिपेअरिंग देम. या कामासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शेतीची अवजारे लागत होती. मग ती शेतीची अवजारे तयार करणे किंवा त्या अवजारांना रिपेअर करणे, दुरुस्त करणे, यासाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. सच क्राफ्ट्समेन्स वेअर पेड इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन्स ऑर अदर आर्टिकल्स. मग हे जे क्राफ्ट्समॅन, हे जे कुशल कारागीर होते, जे शेतीच्या अवजारांना दुरुस्त करणे किंवा तयार करण्यासाठी मदत करत असत, तर त्यांना मोबदला म्हणून आता कशा आपण जर एखादं काम आपलं केलं तर आपण त्यांना पैसे देतो, तर त्या काळामध्ये पैसे नव्हते. म्हणून मग एखादं काम करण्याच्या बदल्यामध्ये फूड ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य किंवा इतर काही वस्तू दिल्या जात असत. द क्राफ्ट्समन नीडेड टू ऑब्टेन देअर रॉ मटेरियल फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस. हे जे कारागीर होते, त्यांना ज्या वस्तू बनवायच्या होत्या, तर त्यासाठी लागणारा कच्चा माल आहे तो खूप अंतरावरून आणावा लागत असत.
खूप लांबून आणावं लागत असत. द प्राइस ऑफ दिस रॉ मटेरियल वॉज ऑल्सो पेड इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन्स, आर्टिकल्स एक्सेट्रा. मग तो रॉ मटेरियल, तो कच्चा माल विकत घेण्यासाठीची जी सुद्धा किंमत होती, तर ती सुद्धा अन्नधान्याच्या रूपात किंवा वस्तूच्या रूपातच असे. दस द बार्टर सिस्टीम ऑफ बाईंग अँड सेलिंग वॉज एस्टॅब्लिश्ड. आणि मग याला म्हणतात, म्हणजे एखादी वस्तू देऊन दुसरी वस्तू खरेदी करणे, तर याला वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. त्यालाच बार्टर असं म्हटलेलं आहे. द बार्टर सिस्टीम ऑल्सो बिगॅन टू बी यूज्ड व्हेन देअर वॉज अ नीड टू ऑब्टेन रॉ मटेरियल्स, फिनिश्ड ऑब्जेक्ट्स, अदर आर्टिकल्स ऑफ डेली यूज एक्सेट्रा फ्रॉम अदर प्लेसेस. आता ही जी वस्तू विनिमय पद्धत आहे, बार्टर सिस्टीम आहे, ती कुठे कुठे वापरली जात असत, तर जेव्हा कच्चा माल खरेदी करायचा असेल तेव्हा, किंवा तयार वस्तू विकायची असेल तेव्हा, किंवा रोजच्या दैनंदिनी जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्यांच्यासाठी त्या दुसऱ्या ठिकाणावरून आणायच्या असतील तेव्हा हीच पद्धत वापरली जात असे. सॉल्ट इज ॲन इसेन्शियल आयटम. तर सॉल्ट आहे म्हणजे मीठ, हा आता महत्त्वाचा घटक होता. मोस्ट ऑफ द विलेज सेटलमेंट्स नीडेड टू ऑब्टेन इट फ्रॉम फार अवे प्लेसेस. जास्त तर गावांना मीठ हे खूप लांबून आणावं लागत असे. सॉल्ट ट्रेडर्स ऑल्सो ट्रेडेड आर्टिकल्स दे रिसिव्ड इन एक्सचेंज ऑफ सॉल्ट. आणि मग तेव्हा मिठाच्या व्यापाऱ्यांचा उदय झाला. मिठाचे व्यापारी मिठाच्या बदल्यामध्ये काही वस्तू घेत असत आणि त्या मिळालेल्या वस्तूंना ते पुन्हा विकत असत. द सॉल्ट ट्रेड हेल्प्ड इन द एक्सपान्शन ऑफ ट्रेड इन द न्यू स्टोन एज. नवाश्म युगामधील जो व्यापार आहे त्याचा विस्तार करण्यासाठी मिठाच्या व्यापाराची मदत झाली. द विलेज कम्युनिटी मेड रूल्स फॉर म्युच्युअल कॉपरेशन इन ऑर्डर टू कीप दिस सिस्टीम ऑफ ट्रेड अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस रनिंग स्मूथली. मग आता हे गावामध्ये हे परस्पर सहकार्य व्हावं, एकमेकांना मदत व्हावी, किंवा ही वस्तू विनिमय पद्धत आहे तर ती चालू राहावी, व्यापार सुरळीत चालावा, यासाठी गावाने काही नियम बनवलेले होते. पीपल रिस्पॉन्सिबल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ दीज रूल्स बिकेम द चीफ्स ऑफ विलेज सेटलमेंट्स. मग आता हे गावाने जे नियम बनवलेले आहेत तर ते व्यवस्थित लोक पाळतायत का हे सुद्धा बघणे गरजेचं होतं. मग ही जी लोक आहेत, हे जे नियम जे आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी, म्हणजे लागू करण्यासाठी जे जबाबदार होते, ज्यांनी याची जबाबदारी घेतली होती, त्यांनाच गावाचे चीफ बनवले. चीफ म्हणजे मुख्य बनवले. द चीफ्स वेअर ऑल्सो इंटरेस्टेड विथ द प्रोटेक्शन ऑफ द विलेज. आणि याच लोकांवर गावाच्या संरक्षणाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली. दिस इज हाऊ द विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम केम इन टू बिईंग. आणि अशा प्रकारे मग गावामध्ये शासन व्यवस्थेची सुरुवात झाली. इव्हिडन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह वॉल्स अँड मोट्स अराउंड द विलेज सेटलमेंट्स ऑफ द न्यू स्टोन एज हॅज बीन फाउंड इन एक्सकॅव्हेशन्स. एक्सकॅव्हेशन्स म्हणजे उत्खनन, म्हणजे जुन्या गोष्टींचा शोध घेणे. तर उत्खननामध्ये नवाश्म युगातील गाव वसाहतींचे ज्या संरक्षक भिंती होत्या किंवा खंदके होती तर त्यांचे काही पुरावे मिळालेले आहेत. दीज वॉल्स वेअर बिल्ट टू प्रोटेक्ट द विलेज सेटलमेंट्स फ्रॉम फ्लड्स, वाईल्ड ॲनिमल्स अँड आउटसायडर्स हू स्टोल द विलेज कॅटल. मग ह्या ज्या भिंत होत्या, उंच संरक्षक भिंती, तर त्या कशासाठी बांधल्या होत्या, तर गावाचे पुरापासून, फ्लड्स म्हणजे पुरापासून संरक्षण व्हावे, किंवा वाईल्ड ॲनिमल्स जंगली पशूंपासून संरक्षण व्हावे, किंवा बाहेरची जे लोक आहेत ते गावामध्ये येऊन तिथले गुरे चोरून नेऊ नयेत म्हणून या संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या होत्या. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस, घरांची रचना. The houses at the beginning of the new stone age were made of wattle and the daub. तर घराची रचना कशी होती त्या काळामध्ये हे आपण बघणार आहोत. कशा प्रकारची घरे बांधली जात असत, तर नवाश्म युगाच्या सुरुवातीला जी घरे बांधली जात असत ती वॅटल आणि डॉब. वॅटल म्हणजे
कुडाच्या भिंती असत आणि डॉब म्हणजे त्याच्यावर लिपले जायचे. ते काय आहे ते आपण बघूया. द वॉल्स वेअर स्क्रीन्स वोवन फ्रॉम स्टिक्स ऑर बांबू प्लॅस्टर्ड विथ मड ऑर काउडंग. त्या घरांच्या ज्या भिंती होत्या त्या काठी किंवा बांबूपासून बनवलेल्या होत्या एकमेकांमध्ये विणून, आणि त्याच्यावर डॉब म्हणजे शेण किंवा चिखलाने प्लास्टर केलं जायचं. लॅटर द पॉप्युलेशन ऑफ द विलेज सेटलमेंट्स ग्रीव बिकॉज फूड वॉज अवेलेबल इन प्लेंटी. नंतर अन्न पदार्थाची जास्त उपलब्धता, त्याच्यामुळे गावातील लोकसंख्या वाढत गेली. द विलेज सेटलमेंट्स बिकेम परमनंट अँड एक्सपॅन्डेड. गाव वसाहती स्थिर झाल्या आणि त्यांचा विस्तार झाला. स्टील लॅटर पीपल बिगॅन टू बिल्ड क्वाड्रँग्युलर हाऊसेस ऑफ सन ड्राईड ब्रिक्स. त्यानंतर लोकांनी क्वाड्रँग्युलर म्हणजे अशा आकाराची विटांपासून बनवलेली घरे तयार केली. सम हाऊसेस ॲपियर टू हॅव हॅड मोर दॅन वन रूम. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त रूम होत्या. द हाऊसेस वेअर बिल्ट व्हेरी क्लोज टू इच अदर. दोन घरांमध्ये जास्त अंतर नव्हतं. रिजनल डिफरन्सेस आर सीन इन द स्टाईल ऑफ कन्स्ट्रक्टिंग हाऊस डिपेंडिंग ऑन द लोकल क्लायमेट. तेथील वातावरण ज्या प्रकारचे होते त्या प्रकारची घरे बांधण्यात आली. तसं आपल्याला फरक दिसतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे बांधण्यात आली. 8.5 विलेज सेटलमेंट, किनशिप अँड फॅमिली. गाव, वसाहती, नातेसंबंध आणि कुटुंब. इट ॲपियर्स फ्रॉम द प्लॅन्स ऑफ द हाऊसेस अँड द विलेज सेटलमेंट दॅट पीपल स्टेईंग देअर बिलॉंग टू अ सिंगल क्लॅन. म्हणजेच त्या गावामधील जी सगळी लोकं होती ती एकाच कुळातील होती. तर एकाच कुळातील म्हणजे काय? इट मीन्स दॅट दे वेअर ऑल रिलेटेड टू वन अनादर. म्हणजे ते एकमेकांशी रिलेटेड, त्यांचं एकमेकांशी नातं होतं गावातील सगळ्याच लोकांचं. ठीक आहे. जसं की आता एकाच्या आजोबांचे आजोबा आले, मग त्यांना मुले झाली, परत त्यांना मुले झाली, त्यांना मुले झाली, आणि अशी खूप सारी घरे झाली. ते गाव आहे ते एकमेकांचे नातेवाईक, त्या गावामधली सगळी लोक एकमेकांचे नातेवाईकच होते. दस द एंटायर विलेज सेटलमेंट्स वॉज ॲन एक्सटेंडेड फॅमिली. आणि अशा प्रकारे जे सर्व गाव होतं ते एक विस्तारित कुटुंबच होते. People living in one house were close relations, but they were also members of the extended village family. एकाच घरामध्ये राहणारी लोकांचे एकमेकांशी खूप जवळचे संबंध होते. त्याचप्रमाणे त्या लोकांचे जे गावातील विस्तारित कुटुंब आहे त्यांच्याशी सुद्धा नातेसंबंध होतेच. अ डेड पर्सन वॉज बरीड आयदर इन द हाऊस ऑर इन द कोर्टयार्ड. तर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला घरामध्येच पुरलं जायचं किंवा घराच्या अंगणामध्ये पुरलं जायचं. परहॅप्स द आयडिया वॉज दॅट द पर्सन्स बॉन्ड विथ द फॅमिली शुड नॉट गेट कट ऑफ इवन आफ्टर डेथ. तर याच्या मागची संकल्पना काय होती की मृत्यूनंतर सुद्धा त्या व्यक्तीचे, म्हणजे जो मृत झालेला आहे, जो मरण पावला आहे, त्या व्यक्तीचे घरातल्या लोकांशी जे नातेसंबंध आहेत, बॉन्ड म्हणजे काय, जे रिलेशन आहे, जे नातेसंबंध आहेत, तर ते तुटू नये. फॅमिलीज वूड ऑल्सो बरी व्हेरियस आर्टिकल्स विथ द डेड पर्सन फॉर देम टू यूज इवन आफ्टर डेथ. मृत्यूनंतर सुद्धा त्याला काही उपयोगी पडतील अशा हेतूने त्या मृत व्यक्तीसोबत काही त्याच्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा पुरल्या जात असत. ओके, समजला लेसन? थँक्यू.